आज उपस्थित सर, विद्यार्थी मित्र, आज वेळात वेळ काढून सर म्हणजे शाळा सुटायचं पण टायमिंग झाले, जास्त वेळ काही घेऊ नका. निर्भया पथक काय माहिती आहे तुम्हाला? नाही. गर्दीच्या ठिकाणी कुठेही शाळा कॉलेज गर्दीच्या ठिकाणी किंवा निर्जन स्थळाच्या ठिकाणी मुलींची छेडखानीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे आजकाल. आणि त्याची कुठं तर थांबवणूक होण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना झालेली आहे. आता सध्या जतचं प्रकरण टीव्ही बघताय ना, 4 वर्षाच्या मुलीवर कसा अत्याचार झाला, तसं आपल्या इथं कुठेही होऊ नये यासाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. बदलापूर प्रकरण, मुलींनी स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे. कुठलाही अत्याचार होत असताना प्रथम त्याला पहिल्यांदाच विरोध करायचा कुठल्याही गोष्टीला. पहिली म्हणजे पहिलीच वेळ द्यायची. आणि शाळेला येता जाताना नेहमी 2-3 मुलींनी असं एकत्र यावं. कुठल्याही माणसावर भरोसा ठेवायचा नाही, विश्वास ठेवायचा नाही, कोण नात्यातलाही असू देतो. मग कुणी दिलेलं चॉकलेट बिस्किट गोळ्या स्प्राईट या असल्या कुठल्याही गोष्टी द्यायच्या नाही. आणि वाड्या वस्तीवरून येत आहे तर लिफ्ट तर अजिबात द्यायची नाही कोणालाही, अनोळखी माणसाला. आपलं गाव कसं आहे माहिती आहे. पोलीस जरी प्रत्यक्षात तुम्हाला कुठं ना कुठं प्रत्यक्ष वेळेला मदत केली असते तर करतेच, तरी पण प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थितच नसतोय. त्यासाठी स्वतःला सुद्धा खेळाच्या माध्यमातून किंवा कशातनं तरी प्रयत्न करून आपली बॉडी तब्येत चांगली ठेवून प्रत्येक गोष्टीला प्रतिकार करणं गरजेचं आहे. आता हे तुमचं शिकायचं वय आहे. शिकलं वडील आपल्याला कोणत्या परिस्थितीत शाळेत आणून इथं घालतात माहित आहे ना. त्यांचं काहीतरी थोडं भान द्यावा. खास करून 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांनी यांचंच प्रमाण जास्त बिघडण्याचं वय आहे. आता ते त्यांनीच व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपल्याला अशी काय कुणाची अडचण आहे का काय, आणि कोण छेडखानी वगैरे काय करते असं?